ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। सुधीर मुनगंटीवारांनी आज पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस सरकारवरती निशाणा साधला। सकाळी मुनगंटीवारांनी सभागृहाचं कामकाज सुरू होताच मुख्यमंत्र्यांकडील ऊर्जा खात्यावरती सवाल उपस्थित केले। सोलार शेतकऱ्यांना दिला जात नाही असा आरोप त्यांनी केलाय। तर त्यानंतर इंग्रजी कामकाज पत्रिकेवरतीही मुनगंटीवारांनी आक्षेप घेतला। मराठी भाषेला अभिजात दर्जा असताना कामकाज पत्रिका इंग्रजीत का असा सवाल त्यांनी केला। इंग्रजी हवी असेल तर त्यांना ब्रिटिश संसदेत पाठवा असंही मुनगंटीवार म्हणाले। तर सुधीर मुनगंटीवारांनी फडणवीस सरकारलाच घेरलेला आहे आणि त्यांच्यावरतीच त्यांनी काही सवाल त्यांच्यासमोर उपस्थित केलेले आहेत। काही गोष्टींवरती आक्षेप घेतलेले आहेत। ऊर्जा खात्यावरनं सवाल विचारले गेले आणि त्याचबरोबर पत्रिका ही मराठीत का नाही इंग्रजीत का आहे अशा पद्धतीचा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सुद्धा त्यांनी विचारला। मराठी भाषेला अभिजात दर्जा असताना कामकाज पत्रिका इंग्रजीत का असं त्यांनी विचारलं। साधारणतः मीही 95 पासून आहे। इंग्रजीमध्ये आपली कार्यक्रम पत्रिका कधी मी तरी बघितली नाही। आता माझ्या प्रिझन वर्गमध्ये इंग्रजीत कार्यक्रम पत्रिका मी तुम्हाला देतोय। अध्यक्ष महाराज ऐकून तर घ्या ना। पहिल्यापासून आहे म्हणजे IAS ला आपण मराठी शिकवायला लावतो। इकडे मराठी अभिजात भाषा करायची आणि मराठी ज्यांना बोलता येत नाही त्यांना हिंदीची संधी असताना जबरदस्तीने इंग्रजी, मग हिंदीत बोलावं। कार्यक्रम पत्रिका हिंदीत घ्यावी। हिंदीच्या सक्तीला विरोध ठेवायचा आणि इंग्रजीच्या सक्तीवर प्रेम दाखवत इंग्रजीला आलिंगन। अध्यक्ष महाराज नाही, माझा आक्षेप आहे अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज, महाराष्ट्र विधानसभा नियम करत असताना इंग्रजीचा प्रभाव असेल। माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही एकदा नियम समितीची बैठक घ्यावी। इंग्रजी शब्द जिथं जिथं असेल तो काढून टाकावा। मराठी शिकलीच पाहिजे, अभिजात भाषा आहे। आणि समजा एखाद्याला खूप अडचण असेल तर हिंदी, आणि खूपच इंग्रजी शिवाय समजत नसेल तर पासपोर्ट व्हिसा काढून डायरेक्ट ब्रिटन पार्लमेंटमध्ये पाठवा। हे काय पद्धत आहे अध्यक्ष महाराज? इंग्रजीमध्ये कामकाज पत्रिका दे साहेबांना। साहेबांच्या मागे कदाचित इंग्रजी जास्त चालताय की काय माहित नाही। सुधीर भाऊ, माध्यमांना हिंदी आणि मराठी बद्दल खूप लिहायला आहे। आता तुम्ही त्याच्यात इंग्रजीची ऍड करू नका। आता आपण पुढे जाऊया। ठीक आहे, या संदर्भातलं रुलिंग देऊ दे। आता थांबा। बघा, नियम 22 प्रमाणे आपल्या सर्वांना माहित आहे या सभागृहातल्या कोणत्या भाषेत आपल्याला चर्चा करता येते, या सभागृहातलं कम्युनिकेशन कुठच्या भाषेत होऊ शकतं। त्याप्रमाणे आज नव्हे तर सुरुवातीपासून आपण इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये आपण आपलं ऑर्डर ऑफ द डे हा नाही 100% मी सांगतोय। आणि त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे प्राप्त 9 सदस्यांची विनंती आलेली आहे की इंग्रजीमध्ये ऑर्डर ऑफ द डे देण्यात यावा, कामकाज पत्रिका देण्यात